नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी धडा 18वा हसरे दुःख याचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती, आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. लेखक परिचय. या पाठाचे लेखक आहेत भा. द. खेर, अर्थातच बालचंद्र दत्तात्रय खेर. जन्म 1917. ते उत्तम कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. तसेच विपुल आणि विविध प्रकारची वाङ्मय निर्मिती त्यांच्या हातून झालेली आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या सुखाचा लपंडाव, प्रायश्चित्त, शुभमंगल, नंदादीप आणि वादळवारा. त्यासोबतच 2 चरित्रात्मक कादंबऱ्या देखील आहेत, यज्ञ आणि अमृतपुत्र. अनेक ग्रंथलेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. अदांतरी, द प्रिन्सेस हे एक अनुवादित साहित्य आहे. आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे त्यांचे ग्रंथलेखन आहे. केसरी या वर्तमानपत्राचे ते 25 वर्ष उपसंपादक होते आणि यासोबतच सह्याद्री मासिकेचे व्यावसायिक संपादक म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे. पाठ परिचय. प्रस्तुत पाठात चार्ली व त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन आहे. हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून गेलेला आहे. या पाठातील दुर्दैवाचा भाग म्हणजे चार्लीच्या आईच्या कारकिर्दीचा दुःखद अंत झाला आणि त्या क्षणी कलावंत म्हणून चार्ली चॅप्लिनची कारकीर्द सुरू झाली. मूळचा इंग्लंडचा असलेला चार्ली चॅप्लिन पुढे एक उत्तम असा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार झाला. विशेषतः विनोदी भूमिकांसाठी तो प्रसिद्ध होता. एका क्षणीत सुख आणि दुःख असे दोन्ही प्रसंग, म्हणूनच या पाठाला हसरे दुःख असे नाव दिलेले आहे. बघूया प्रत्यक्ष पाठ. रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले आणि प्रेक्षागृहातील कुजबुज एकदम थांबली. लिली हार्ले म्हणजे चार्ली चॅप्लिनची आई, तिचा त्या दिवशी रात्री कार्यक्रम होता गायनाचा. रंगमंचावर पडदा असतो तो दूर होतो आणि समोरचे जे प्रेक्षकांसाठी बसलेली जागा, जे प्रेक्षक असतात तिथे त्यांचे जे एकमेकांशी गप्पा वगैरे चाललेले असतात, लहान आवाजात कुजबूज चाललेली असते, ती एकदम थांबते. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात गात उभी दिसते ती म्हणजे लिली हार्ले. तेव्हा साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. नजर खिळून राहणे म्हणजे एकाग्रतेने पाहणे. वाद्यवृंद म्हणजेच आजूबाजूला असलेले पियानो किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वाजायला लागतात, त्यांचे स्वर त्या नाट्यगृहामध्ये घुमू लागतात. तेव्हा त्या वाद्यवृंदांच्या स्वराबरोबर लिली हार्लेचे स्वर सुद्धा एकरूप म्हणजे समरस होऊन जातात. तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून तिचं गाणं ऐकायला लागतात. जीवाचा कान करणे म्हणजे मन लावून ऐकणे. स्वरेल स्वरांची एक अलौकिक म्हणजे अजब किंवा विलक्षण अशी तेजोमय म्हणजे काय तर तेजस्वी श्रीमूर्ती साकार होते आणि साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून जातं. म्हणजे सारे श्रोते जे आहे ते मंत्रमुग्ध होतात, गाणं ऐकायला लागतात. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंग मध्ये उभा होता. लिली हार्लेचा जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचा प्रत्येक वेळेला, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या वेळी तिचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा नेहमी तिच्या सोबत असायचा. तो सुद्धा स्टेजच्या मागील बाजू जी असते कॉर्नरची, त्याला विंग असं म्हणतात, तिथे तो उभा होता. त्याची सुद्धा लिली हार्लेच्या गाण्यावर तंद्री लागली होती. तंद्री लागणे म्हणजे याचा अर्थ गुंग झाला होता. तिच्याकडे तो मोठ्या प्रेमानं बघत होता, निश्चल उभा होता. निश्चल म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करता तिथे उभा होता आणि लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं होतं. प्रेक्षक जसं ऐकताय तसा चार्ली चॅप्लिन देखील ऐकत होता. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर अगदी सहजतेने बाहेर पडत होते. तारसप्तकातले म्हणजे जे सप्तसूर असतात, सा रे ग म, तर ते स्वर बाहेर पडत होते. तिचं कंठमाधुर्य म्हणजेच गळ्याचा गोडवा आणि तिच्या गाण्यात इतका गोडवा असायचा, गाणं इतकं चांगलं व्हायचं तिचं की सगळे श्रोते अगदी डोलू लागले होते, फुलून गेले होते. लिली हार्लेचा तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालू होता. तेवढ्यात अचानक काय झालं, तिचा आवाज एकदम चिरकला, म्हणजे आवाज फाटायला लागला. काही केल्या कंठातून आवाजच फुटेना. म्हणजे तिचे निघणारे जे स्वर होते ना, ते आतल्या आत विरून जायला लागले. त्या स्वराने जणू काही आजूबाजूचे जे इन्स्ट्रुमेंट ठेवले होते, वाद्यवृंद वाजत होते, त्यांची साथ संगत सोडून दिली.
काही केल्या काही होईना तिचे जे स्वर बसले होते, आवाज बसला होता, तो तिच्या कंठातून बाहेरच पडत नव्हता. आपल्या कंठातून स्वर प्रगट करण्याची लिली हार्लेची धडपड चालूच होती, कारण समोर अनेक शेकडो प्रेक्षक बसले होते, श्रोते बसलेले होते. त्यांच्या समोर काय करणार, तर ती प्रयत्न करतच होती. जसं एखादा विद्य झालेला चंडोल पक्षी आहे आणि तो पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करतो ना, तसंच ते जणू एक केविलवाणी दृश्य होतं. आता विद्य विद्य म्हणजे काय, तर घायाळ घायाळ जखमी झालेला पक्षी आहे आणि त्या पक्षी जमिनीवर पडलाय, त्याला उडता येणार नाही, तरी त्याचा प्रयत्न आहे, कारण तो काय बोलतो, माझं कामच आहे आकाशात उडण्याचं. आणि तो त्यासाठी जशी धडपड करतो ना, तसं लिली हार्लेच्या बाबतीत तिचं गाणं खूप सुंदर आणि खूप छान होतं याचं, पण तिचा आवाज मध्ये जो फाटला चिरकला, त्यामुळे तिला गाताच येत नव्हतं. तरी ती प्रयत्न करत होती एखाद्या चंडोल पक्षासारखं त्या ठिकाणी आपलं गाणं पुन्हा सादर करण्याचं, आणि असं हे एक एक केविलवाणी दृश्य त्या दिवशी या नाट्यगृहामध्ये झालेलं होतं. श्रोते प्रेक्षागृहामध्ये गर्दी करून बसले होते. सगळे जवळजवळ सर्वच श्रोते लिली हार्लेचे फार चाहते होते, फॅन होते. काय झालं? एकदम असं काय झालं? या सगळ्यांची पुन्हा एकदा आपसापसात लहान आवाजात अशी कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं, हे तिचं तिलाच कळत नव्हतं. मग बाकी श्रोत्यांना कसं कळणार होतं, की इतक्या दिवसापासून ती गाते, उत्तरोत्तर तिचे जे शो आहे, कार्यक्रम आहे, ते अधिक प्रसिद्ध होत आहे, गाजताय. पण आज अचानक असं काय झालं हे तिलाच कळलं नाही ना. तर इतर प्रेक्षकांना, समोरच्या श्रोत्यांना कळणार तरी कसं? काही काळ श्रोत्यांनी दम धरला. दम धरणे म्हणजे धीर धरणे. परंतु लिली हार्लेचा मात्र दम पुरता निघून गेला होता. दम निघून जाणे म्हणजे तिचा धीर आता सुटत चाललेला होता. काही काळानंतर श्रोत्यांना सुद्धा दम धरविना. बराच वेळ झाला श्रोते शांत होते. आत्ता गाणार, नंतर ती गाणार असं त्यांना वाटत होतं. परंतु काहीतरी विपरीत, विपरीत याचा अर्थ वाईट, उलट घडलेलं होतं. मग प्रेक्षागृहातील सारे श्रोते आधी आपापसात कुजबूज करू लागले, एकमेकांशी बोलू लागले, काय झालं, कसं झालं, गाणं का थांबलं. नंतर मात्र बराच वेळ गेल्यानंतर श्रोत्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कित्येक श्रोत्यांना तर तिचं गाणं तोंडपाठ होतं. तेव्हा जे स्टेजवर गात होती ते गाणं, ते अगदी भसाड्या आवाजामध्ये जसं जमेल तसं गाणं ते बोलायला लागले. आणि काही प्रेक्षकांनी, काही श्रोत्यांनी तर गाणं ते बोलत असताना, त्या भसाड्या आवाजात बोलत असताना शिट्ट्या वाजवल्या, आरोळ्या ठोकल्या, जणू काही तिचा अपमानच होत होता त्या दिवशी. अशी ही परिस्थिती तिथे झालेली होती. विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला तर काहीच कळत नव्हता, कारण तो 5 वर्षाचा निरागस मुलगा, त्याला कसं ठाऊक असणार. कावऱ्या बावऱ्या मुद्रेने, कावऱ्या बावऱ्या म्हणजेच भीतीने बावरलेल्या मुद्रेने, चेहऱ्याने तो आईकडे अगदी गोंधळून जाऊन पाहत होता. तो सुद्धा गोंधळलेला होता. स्टेजवरच्या या संपूर्ण प्रकार जो घडत होता ना, त्याचा स्टेज मॅनेजर म्हणजे नाट्यगृहाचा जो व्यवस्थापक असतो, त्याला काहीच कल्पना नसते. तो आतल्या बाजूला कसलं तरी काम करत बसलेला होता. म्हणजे त्याची जी खोली होती नाट्यगृहाच्या मागे, तिथे तो काम करत बसला होता, कारण त्याला ठाऊक आहे आजपर्यंत असा प्रकार कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हार्लेच्या कार्यक्रमाकडे कधी बघावंच लागायचं नाही. कारण लिली हार्ले एक असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. ती जशी नृत्यकार होती, तशी ती संगीतकार होती आणि नाटककार देखील होती. म्हणजे अनेक कलेमध्ये ती पारंगत होती. आणि म्हणूनच तिच्या ह्या कार्यक्रमाकडे किंवा तिचा जेव्हा असा स्टेज शो असायचा, त्याकडे कधीच बघावं लागायचं नाही. प्रेक्षागृहामध्ये म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ले कधीही गायला उभी राहिली की मॅनेजर निर्धास्तपणे काम करायला मोकळा असायचा. म्हणजे कुठेही तिला कार्यक्रम दिलेला असायचा, नाट्यगृहात दिलाय किंवा एखाद्या म्युझिक हॉलमध्ये कार्यक्रम दिलाय, तर फक्त काय, तर तो कार्यक्रम सुरू होईपर्यंत त्या स्टेज मॅनेजरला, त्या व्यवस्थापकाला धावपळ करावी लागायची. कारण लिली हार्ले जशी त्या ठिकाणी नृत्य करण्यात निष्णात, निष्णात म्हणजे तरबेज किंवा पारंगत होती, तशी पियानो वाजवण्यास देखील ती वाकबगार म्हणजे चतुर होती. नृत्य तर असं करायची की तिच्या पदन्यासात, आता पदन्यासात म्हणजे काय, तर पायाची लयदार अशा प्रकारची हालचाल. जेव्हा मोर या पक्षाला आनंद होतो ना, तो बघा असं त्या ठिकाणी थुई थुई कसा नाचतो, तसं तिचे म्हणजे पदन्यास म्हणजे पायातही तशीच जादू होती. तसं तिच्या हाताच्या बोटात सुद्धा एक विलक्षण अशा प्रकारची जादू होती. मध्यम उंची असलेली लिली हार्ले, लांब सडक बोटं असलेली लिली हार्ले जेव्हा
पियानो वाजवायला उभी राहायची आणि पियानो वाजवताना त्या पियानोचे जे पांढरे शुभ्र पट्टे असायचे त्याच्यावरून तिची बोटं जर नाचायला लागली, इकडून तिकडे, तिकडून डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे फिरायला लागली, तो पियानो सुद्धा बेहोश व्हायचा आणि स्वर बेहोशीने अगदी बाहेर पडायचे आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर बाहेर पडत ना, ते स्वर्गीय स्वर बाहेर पडत. त्या पियानोतील स्वरामध्ये एकरूप होऊन जायचे आणि असं छान प्रकारचं तिचं गाणं व्हायचं. मुळात तिच्या गळ्यातच खूप गोडवा होता आणि कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची. म्हणजे त्या ठिकाणी ते कॉमेडी शो असतात ना, तशा ठिकाणी ती काम करायची. तेव्हा प्रेक्षक सगळे हसून हसून अगदी सभागृह, नाट्यगृह डोक्यावर घ्यायचे, हास्यलहरी उमटायच्या. कधी-कधी तर मॅनेजरच्या कानावरही तो हसण्याचा आवाज यायचा. म्हणूनच अर्थ असा की लिली हार्लेचा जो कार्यक्रम असायचा, स्टेज शो असायचा, तो सुरू होईपर्यंत मॅनेजर इकडे-तिकडे व्यवस्था करायचा. नंतर मात्र त्याला कधीच लक्ष द्यायला लागायचं नाही. पण त्या दिवशी काहीतरी खास विपरीत घडलं होतं, हे त्याच्या सुद्धा लक्षात येत नव्हतं. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहातून आरडाओरड, आरोळ्या आणि शिट्ट्या यांचा आवाज मॅनेजरच्या कानावर पडला, कारण तो मागील बाजूस कसलं तरी काम करत बसला होता आणि त्याच्या कानावर तो आवाज आला. तो धावपळ करत तिथे आला आणि विंगमध्ये म्हणजे स्टेजच्या मागील बाजूस जिथे चार्ली चॅप्लिन उभा होता, त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि गोंधळून जाऊन त्या ठिकाणी बघत होता की रंगमंचावर म्हणजे त्या ठिकाणी स्टेजवर काय घडतंय. लिली हार्लेकडे तो बघत होता. लिली हार्लेची मुद्रा एकदम पांढरी पडली होती. कारण तिने प्रयत्न करून सुद्धा तिच्या कंठातून स्वर बाहेर पडत नव्हता. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. कारण तिचा गळ्यावर तिचा विश्वास होता. हुकमी आवाज होता तिचा. हुकमी आवाज म्हणजे हक्काचा आवाज. जसं की आपण बघतो की आपल्याकडे लता मंगेशकर असेल किंवा किशोर कुमार असेल, यांचा एक हुकमी आवाज, एक हक्काचा आवाज आहे. त्यांचं गाणं म्हटलं की ते हिट होणारच. तसं लिली हार्लेच्या बाबतीत होतं की तिच्या आवाजामुळे तिची सहज आणि सतत प्रगती होत गेली होती. अधिक नाव मिळवत होतं. म्हणजे प्रत्येक शो दरम्यान तिचा परफॉर्मन्स वाढत चालला होता. चांगल्यापैकी म्हणजे पैसा सुद्धा ती कमवत होती. परंतु जशी एखादी विद्युलता चमकावी म्हणजे पावसाळ्यात जशी एखादी वीज चमकते आणि प्रकाश होऊन पुन्हा एकदा सगळीकडे जसा अंधार होतो, अंधारात ती विलीन होते, तसा तो प्रकार घडला की जणू काही तिचा जो परफॉर्मन्स होता असा चाललेला होता आणि एखादी वीज जाते आणि क्षणार्धात अंधार पडतो ना, म्हणजे सगळं काही विरून जातं ना, तसा प्रकार तो घडला होता. तिची एवढी अवहेलना आधी विद्युलता म्हणजे वीज, अवहेलना म्हणजे हेटाळणी अशी कधीच झाली नव्हती. एवढा अपमान तिचा कधीच झाला नव्हता. त्या अपमानित अवस्थेत तिला स्टेजवर थांबणं मुळीच अशक्य नव्हतं आणि म्हणून स्टेजवरून ती निघाली आणि मुकाट्याने विंगमध्ये परत आली. स्टेज मॅनेजर चार्ली बरोबर या विंगमध्ये तिथे उभा होता. त्यालाही काही बोलावं मॅनेजरला काहीच समजेना. नेमकं काय झालं? चार्लीलाही समजेना की काय घडतंय. रडवेलेल्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली, म्हणजे लिली हार्ले स्टेज मॅनेजरला म्हणाली, "माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं." म्हणजे तिने स्टेज मॅनेजर बरोबर दिलगिरी व्यक्त केली आणि सांगितलं की माफ करा, माझा आवाज काही केल्या फुटत नाहीये, बाहेर येत नाही. मी काय करू? मी भरपूर प्रयत्न केला आणि माझ्या बाबतीत आधी असं घडलं नव्हतं. आणि हे काय स्टेज मॅनेजरला माहिती नव्हतं का? तो काय नवीन होतं का? त्यालाही माहित होतं. त्याने पिनफोर अँड ऑयलॉन आणि मिकाडो या नाटकातल्या लिलीच्या भूमिका बघितलेल्या होत्या. सल्वन कंपनीतले ऑपेरा म्हणजे काय? तर गाण्याचा एक पाश्चात्य प्रकार आहे. तोही बघितला होता. तिने गायलेलं शास्त्रीय संगीत ऐकलेलं होतं. म्हणून स्टेज मॅनेजरला सुद्धा माहित होता आणि लिली हार्लेवर एक प्रकारचा त्याचा देखील विश्वास होता. मग आत्ताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं हे मॅनेजरला, व्यवस्थापकाला देखील कळत नव्हतं. परंतु आत्ता काही जरी झालं तरी मॅनेजरला काहीतरी निर्णय घ्यावा लागत होता. समोर सगळे श्रोते, शेकडो श्रोते बसलेले होते. कोण शिट्ट्या वाजवतंय, कोण आरोळ्या ठोकतंय, कोण काय करतंय. आणि म्हणून तो म्हणाला, स्टेज मॅनेजर म्हणाला, "ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या." लिली हार्लेला सांगितलं. थोडा विचार करून मॅनेजर पुढे आला आणि लिली हार्लेला म्हणाला, "पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा. नाहीतर आपली नाचक्की होईल. नाचक्की म्हणजे बदनामी. म्हणजे हा कार्यक्रम पुढेच चालू राहिला
नाहीतर ह्या स्टेजवर पुन्हा आपल्याला परफॉर्म करता येणार नाहीये. आपली नाचक्की, आपली बदनामी होईल. लिलीने त्या मॅनेजरकडे उदासवाण्या, एका दीनवाण्या चेहऱ्याने बघितलं, दृष्टीने बघितलं. तिचे नीलवर्ण, निळ्या रंगाचे ते डोळे पाणवलेले होते, नेत्र पाणवलेले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची म्हणजे दयेची छटा स्पष्टपणे दिसत होती. हातात तिने आपला कोट धरून ठेवला होता. आता ती कळणारच नव्हती. मग तिला वाटलं, हा मॅनेजर असं का बोलतोय की शो पुढे चालू राहायला पाहिजे, कार्यक्रम पुढे चालू राहायला पाहिजे, मी कसं काय करू शकते? आणि म्हणून तिच्या एका कारुण्याची म्हणजे एक दयेची छटा असते त्याप्रमाणे त्या मॅनेजरकडे तिने बघितलं आणि तिने आपल्या अंगातला कोट हातात काढून ठेवला होता. जणू तो नाटकातला कोट तिने कायमचाच आपल्या अंगावरून उतरवला होता. म्हणजे तिची कारकीर्द जणू काही संपली होती, असं तो प्रसंग तिथे होता. आपल्या हाताच्या मुठी जुळून ती मॅनेजरकडे बघत केविलवाणी मुद्रेने त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार? मला तर ते आता स्टेजवरही येऊ देणार नाही. बरोबर आहे, कारण मी खूप गाण्याचा प्रयत्न केला आणि मला नाही जमलं ते. आणि आता तर मी कसा तो सुरू ठेवणार आहे? केविलवाण्या म्हणजे दीनवाण्या अशा मुद्रेने ती बघत मॅनेजरला सांगितलं. आणि मला तर आता ते श्रोते स्टेजवर पुन्हा येऊ देणार नाही. त्यावर मॅनेजर उत्तरला, म्हणाला, छे छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही, परंतु तुमचं ते अपूर्ण राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं. या तुमच्या छोट्या चारीला तुमचं ते गाणं येतं, त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. म्हणजे बघा, लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा निरागस मुलगा, ज्याला काही ठाऊक नाही, परंतु आईसोबत कार्यक्रमाला जाऊन जाऊन आईची बरीच गाणी त्याची तोंडपाठ झालेली असते, काही नकलाही त्याला येत असतात. आणि म्हणून तो सांगतो की तुमचं अपूर्ण राहिलेलं गाणं कोणीतरी जाऊन म्हणायला हवं. तुमचा हा छोटा चार्ली, त्याला तुमचं गाणं येतंय, त्याला मी म्हणताना बोलताना ऐकलंय, आणि तुमची काही हरकत नसेल तर मी त्याला स्टेजवर घेऊन जातो. बिचारी लिली हार्ले याच्यावर काहीच बोलली नाही. तिने चार्लीकडे एकदा निरखून पाहिलं, त्याला जवळ घेतलं, त्याच्या त्या काळ्याभोर कुरळ्या राठ म्हणजे दाट केसामधून, निबार केसामधून असा हात फिरवला आणि चार्लीला घेऊन तोपर्यंत स्टेज मॅनेजर कधी स्टेजवर घेऊन गेला हे सुद्धा कळलं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, लिली हार्लेचा मुलगा, याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली, तेव्हा तिचं अपूर्ण राहिलेलं गाणं आता हा पुरं करेल. आपण ते शांतपणे ऐकून घ्यावं. धन्यवाद. तर आई काही बोलण्याच्या आतच त्या स्टेज मॅनेजरने चार्ली चॅप्लिनचा हात धरला आणि त्याला रंगमंचावर घेऊन गेला. आणि प्रेक्षकांना उद्देशून तो मॅनेजर बोलला की याची आई, तिची तब्येत अचानक बिघडलेली आहे, म्हणून तिचं अपूर्ण राहिलेलं गाणं हा 5 वर्षाचा पोरगा पूर्ण करणार आहे. आपण ते शांतपणे ऐकावं. धन्यवाद. आणि चार्लीकडे बघून त्याला शाब्बासकी दिली आणि म्हणाला, चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव. आणि त्याची पाठ थोपटली, त्याला शाब्बासकी दिली आणि तो मॅनेजर विंग मध्ये निघून गेला. 5 वर्षाचा मुलगा हातात माईक घेऊन स्टेजवर उभा आहे आणि सहजपणाने उभा आहे. त्याला प्रेक्षकांची एतकिंचितही म्हणजे थोडीशी भीती वाटली नाही. आणि भीती वाटण्याचं काय त्याचं वय होतं? कारण 5 वर्षाचं वय म्हणजे खूप निरागस वय आहे, कुठल्या भावना नाहीये आणि त्यावेळेस काही कळत नाही नसतं. एकदा का मोठे झाले की मुलं लाजायला लागतात, पण आधीचं हे वय खूप छान असतं. आणि त्या वयात नेमकं तू तिथे म्हणजे तिथे स्टेजवर उभा होता. समोर फोकस चालू झाले, फुटलाईटचा झगमगीत प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला, म्हणून समोर जे काही श्रोते बसलेले होते ना, ते त्याला स्पष्टपणे दिसत नव्हते, अगदी धुसर म्हणजे पुसट दिसत होते. चार्लीने गाणं बोलायला सुरुवात देखील केली, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. आणि हे त्याचं गाणं तिथे सुरू झालं. त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंद सुद्धा साथ देऊ लागले, इतर इन्स्ट्रुमेंट पण वाजायला लागले. सारं थिएटर पुन्हा एकदा स्वरांनी भरून गेलं. छानपैकी चार्लीचं गाणं सुरू झालं. 5 वर्षाचा मुलगा, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले. आत्ताच 10 मिनिटापूर्वी प्रेक्षकांनी अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं होतं, आरोळ्या मारत होते, शिट्ट्या मारत होते. आणि हे जेव्हा चार्लीचं गाणं सुरू झालं आणि त्या गाण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला, तर संपूर्ण सगळे श्रोते पुन्हा एकदा शांत झाले आणि चार्लीचं गाणं कौतुकाने ऐकायला. आणि लहान मुलगा म्हटलं की प्रत्येकाला कौतुक येतं. आणि त्याचं ते गाणं ऐकताना त्याच्या त्या आवाजानं ते इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशाची उधळण सुरू केली. स्टेजवर पैसे टाकायला सुरुवात केली चार्लीसाठी. पैशांची ती बरसात चार्लीने बघितली. आणि
त्याला वाटलं हे पैसे माझ्यासाठी आलेले आहे ना. मग त्याने गाणं ना मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, "मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो." असं म्हणून स्टेजवरचे पैसे भराभर तो गोळा करायला लागला. तो पैसे घ्यायला लागला. त्याला वाटलं आधी मी पैसे घेतोय, नाहीतर जातील कुठे आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. त्याच्या त्या धिटाईने म्हणजे धाडसाने, बोलण्याने प्रेक्षकामध्ये मोठा हास्य पिकला आणि ते त्याला आणखीन प्रोत्साहन देऊ लागले. टाळ्या वाजवू लागले आणि चार्लीचं कौतुक होलं. एवढ्या स्टेज मॅनेजर चार्ली जवळ आला आणि मॅनेजरने काय केलं, मॅनेजरला वाटलं, की परत शोमध्ये काहीतरी गडबड होईल आणि म्हणूनच त्याने आपल्या खिशातला रुमाल काढला आणि स्टेजवरचे पैसे तो पटापट गोळा करू लागला. तो मॅनेजर पैसे गोळा करतोय, तो स्वतःसाठी पैसे गोळा करतो असं चार्लीने पाहिलं. त्याला वाटलं, की तो स्वतःसाठी पैसे घेऊन जाणार. तो बोलला, "नाही, नाही, नाही, माझे पैसे मला पाहिजे ना. मग हा मॅनेजर कसा घेऊन जातोय?" तो लगेच त्याच्या जवळ गेला. तेवढ्यात मॅनेजरने पैसे गोळा पण केले होते आणि तो विंगमध्ये निघून पण गेला होता. चार्लीने लगेच तो माईक बाजूला ठेवला आणि धावत त्या मॅनेजरचा पाठलाग सुरू केला. आणि ते सगळं दृश्य बघून प्रेक्षकांना हास्यकळाची लाट उसळली. म्हणजे 5 वर्षाचा चार्लीचं आगमन बघा किती विनोदी पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे त्याने न ठरवताही कुठलंही नियोजन न करताना तो कार्यक्रम एक प्रकारे विनोदी होता आणि म्हणूनच तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात एक विनोदी नट, एक विनोदी अभिनेता ठरला होता. त्याच वेळेस तो मागे गेला. मॅनेजरने ती रुमालाची जी पैशांची होते पैसे ते सगळे त्याच्या आईकडे दिले. जेव्हा त्याने हे बघितलं पैसे आपल्या आईकडे गेले, चला आता सुरक्षित आहे. त्याच्या जीवात जीव आला. पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला. सिन्स जॅक जोन्स हॅज कम इनटू अ लिटल बिट ऑफ कॅश, वेल ही डोंट नो व्हेअर ही आर. असं तो गाणं बोलायला लागला. गाणं संपलं. त्या प्रेक्षकाने अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं. त्यांना प्रचंड गाणं आवडलं या लहान मुलाचं. लिली हार्लेचं हुबेहूब गाणं त्यांनी म्हणून दाखवलं होतं. प्रेक्षकांना त्याचं आता चांगलं कौतुक वाटत होतं आणि त्याचं प्रेक्षकांबरोबर नातं जुळलं होतं आणि त्यांनी प्रेक्षकावर चांगलीच अशा प्रकारची छाप टाकली होती. छाप टाकणे म्हणजे प्रभाव पाडणे. गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचून पण दाखवलं. त्याला जेवढ्या नकला येत होत्या त्या नकलाही करून दाखवल्या. त्याची आई म्हणजे चार्ली चॅप्लिनची आई लिली हार्ले आयरिश मार्च सॉन्ग चांगलं म्हणायची. आईचं ते गाणं ते रंगीत होतं. ते चार्लीने हुबेहूब आहे तसं म्हणून दाखवलं. त्या गाण्यात मध्येच आईचा आवाज चिरकायचा, फाटायचा. त्यानेही तसाच आवाज काढून दाखवला आणि त्याचं गाणं त्या ठिकाणी तेही खूप छान झालं. चिरकलेला आवाज काढला आणि या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक अगदी स्तिमित झाले. स्तिमित म्हणजे आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा एकदा संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये हाशा पिकला. हाशा पिकणे म्हणजे मोठ्याने हसणे. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाब्बासकी दिली. पुन्हा एकदा शेवटी स्टेजवर भरपूर पैसे टाकले गेले. पैशांचा पाऊस पडला. असं चार्ली चॅप्लिनचं आगमन हे अतिशय यशस्वी झालं. लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून पाहत होती आणि तिचा तो 5 वर्षाचा लाडका मुलगा, लाडकं पोरगं सारा कार्यक्रम निभावून नेत होतं. कारण तिला काही केल्यानं हा कार्यक्रम पुढे ठेवणं शक्य नव्हतं. तिच्यावर आलेला हा जो वाईट प्रसंग होता, तिच्या त्या 5 वर्षाच्या मुलानं त्या चिमुकल्याने सावरला होता आणि म्हणूनच एक आई म्हणून तर त्या ठिकाणी मुलाचं कौतुक तिला वाटणारच होतं ना. अपरंपार कौतुक तिला वाटलं. आपल्या डोळ्यातून अश्रू आले. तिने ते पुसले आणि समोर बघितलं. चार्ली चॅप्लिन पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता. लिली हार्ले स्टेजवर आली. चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला लागली आणि आता मात्र प्रेक्षक तिच्यावर देखील खुश झाले आणि टाळ्यांचा गडगडाट केला, गजर त्यांनी केला. काही वेळाने स्टेजवरचे जे दिवे होते ते विझले आणि थिएटर हळूहळू रिकामं झालं. त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला, परंतु लिली हार्लेच्या मनावर पडदा काही केल्या दूर होत नव्हता. म्हणजे तेवढ्यापुरता तो कार्यक्रम निभावून नेला होता चार्लीने. त्या कार्यक्रमावर तर पडदा पडला, पण लिली हार्ले हिने आयुष्यात जे कमवलं, जे नाव मिळवलं, पण तिचा आवाज जो चिरकला, जो आवाज बसला, स्वर जे कंठातल्या कंठात विरून गेले, ते कायमचेच गेले. त्यामुळे तो पडदा मात्र तिच्या मनावरचा दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं? असा प्रश्न ती स्वतःला पुन्हा विचारत होती, पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला मात्र देता येत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गरगर फिरत होता, पण उत्तर हे तिला मिळत नव्हतं. मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजाने उलटवलेला हा डाव
तिच्या मानी मनाला मुळीच सहन होत नव्हता. कारण ती एक मानी होती. तिला तिचा स्वाभिमान होता. तिचा कार्यक्रम खूप छान व्हायचा. पण स्वर आज तिला स्वरांनी साथ दिलेली नव्हती आणि तिला ते कधीच मान्य नव्हतं. आपल्या त्या आवाजाच्या बळावर अनेक काळ तिने स्टेजवर पाय रोवून उभी होती, परंतु त्या दिवशी तिचा खंबीर पाय लटपटत होता, भीतीने थरथरत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. कारण आपण कितीही मोठा कलाकार असलो तरी प्रेक्षक आणि श्रोते कलावंत माणसाला मानत नाही, ते मानतात फक्त त्याच्या कलेला मानतात. कलावंत कला सादर करतो आणि ती चांगली होते तर त्याला दाद मिळते, व्यक्ती म्हणून नाही. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. काल आहे, आज आहे आणि उद्या आहे. भूतकाळात आहे, वर्तमान काळात आणि भविष्य काळातही हे सत्य आहे की कलावंत जेव्हा चांगली कला सादर करतो तेव्हाच त्याला महत्व असतं. हे तिला त्या दिवशी समजलं. त्यावेळी रंगमंचावरील लिली हार्ले ही लुप्त झाली आणि मागे उरली हॅना चॅप्लिन, एक साधी सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य स्त्री. त्या रात्री चार्लीने रंगमंचावरील पहिलं पदार्पण केलं ते कायमचं. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की तो त्या काळातला एक उत्तम अभिनेता, एक दिग्दर्शक ठरला आणि विनोदी कॉमेडियन त्या ठिकाणी अभिनेता म्हणून त्याचं नाव जगामध्ये झालं होतं. रंगमंचावरून त्याचं आगमन झालं ते कायमचं आणि रंगमंचावरून त्याचा पाय जो निसटला तोही कायमचाच निसटला. विद्यार्थी मित्रांनो, हा धडा इथे पूर्ण झाला. अपेक्षा करतो तुम्हाला समजला असेलच. पुन्हा आपणास विनंती, आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.